नाशिककरांच्या सेवेमध्ये आता स्टेप अप स्टाईल नावाचं शूज, चप्पल, बूट व जेंट्स तसंच लेडीज, लहान मुलांसाठी चप्पल, बूट होलसेल भावात मिळण्याचं एकमेव ठिकाण। नाशिककरांनी एकदा तरी आमच्या स्टेप अप स्टाईल शोरूमला भेट द्यावी असं संचालकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आमचा पत्ता शॉप नंबर 1, ऋषभ ट्रिनिटी, कृषीनगर, HPT कॉलेज रोड, नाशिक। फोन नंबर 0253 4509 003, मोबाईल नंबर 8484 82 23 15। दिनांक 19/4/2024 रोजी फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव तसंच त्यांचा मित्र पियुष भीमाशंकर यादव धर्मा लहांगे असं गोल्फ क्लब जवळ सहवास नगर, नाशिक इथं गप्पा मारत बसले असताना आरोपी प्रवीण निंबारे तसंच त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रे घेऊन फिर्यादी तसेच त्यांचे मित्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले असता फिर्यादी यांचा मित्र पियुष भीमाशंकर यास पकडून त्याच्या डोक्यावर, छातीवर व शरीरावर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून त्याचा खून करून पळून गेले। म्हणून दिनांक 20/4/2024 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेण्याकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकास सूचना देऊन मार्गदर्शन केलं। गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड हे मुंबई नाका भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते हा गुन्हा घडल्यापासून आपलं अस्तित्व लपवून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे। परंतु आज दुपारी दिंडोरी इथं मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता सदरची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण असं पथक दिनांक 14/8/2024 रोजी आरोपिताचा शोध घेण्याकामी दिंडोरी इथं रवाना झालं। गुंडाविरोधी पथकानं आरोपी निलेश सावकार गीते यास पकडण्यासाठी तळेगाव सबस्टेशन रोड, दिंडोरी परिसरात सापळा लावला असता आरोपीस पोलिसांची चाहूल लागताच आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला। परंतु पोलीस पथकानं आरोपीचा पाठलाग करून आरोपी निलेश सावकार गीते वय 24 वर्ष, राहणार मोरेमाळा, पंचवटी, नाशिक यास तळेगाव सबस्टेशन रोड, बिरोबामाळा, खालवाड, दिंडोरी, नाशिक ग्रामीण इथून शिताफीनं ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासाकामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं। आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्क गस्त करण्याकामी व गुन्हेगार नियंत्रण ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाणे येथील 128/2024 भादवी 302 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गीते हा दिंडोरी येथे त्याचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे। सदरची माहिती आम्ही DCP श्री प्रशांत बच्छाव सर व ACP श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडोरी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार गीते वय 24 वर्ष हा आपले अस्तित्व लपवून तळेगाव येथे, दिंडोरी येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली। आम्ही तात्काळ तळेगाव येथे जाऊन सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता। आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंडोरी येथे आला होता तो।